वडिलांनी ती 8,500ला घेतलेली गाय तिच्यावरती आम्ही विकायला नेलेली, बाजारातून कराडच्या परत आणली आणि तिथून ठरवलं की आपण आता चालू करू. मग पहिल्या 10 गायी झाल्या, थोड्या थोड्या वाढत वाढत मग 10च्या पुढं 15, 15च्या 20 असं करत करत आज 52वर स्ट्रेंथ गेलेली आहे. आणि दूध व्यवसाय 100% परवडतोच. दर कमी का जास्त हा भाग वेगळा, कारण तो माझ्या हातात नाहीच आहे. दर जो आहे बाजारातला दुधाचा हा माझ्या हातात नाहीये, तुमच्या हातात नाही. पण जर क्वांटिटीनं दूध घेतलं तर परवडत. बघा दुधाचं एक म्हणतात गाई एवढी दूध देते तेवढी. आपल्या गोट्यात सगळ्यात जास्त गाय किती दूध देते? माझ्या गोट्यात आता सध्या तरी माझ्याकडे असणाऱ्या ह्या ज्या घरच्या गाय तर माझ्या घरची गाय 17 लिटर एका वेळेला दूध देणारी गाय माझ्याकडे गोठ्यात. 17 दोन्ही 34 35 लिटर दोन्ही टाइमचं दूध देते. मंडळी, जय जवान जय किसान. आज आपण सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील शेंद्रे या ठिकाणी आलेलो आहे. भाऊंच्या दादा, सर्वात प्रथम आपलं नाव सांगा. माझं नाव अरविंद महादेव जाधव, राहणार शेंद्रे. एक प्रगतशील शेतकरी मित्रांनो. त्यांचा गायींचा गोठा. एक तर आपण KGF पशुखाद्याची ऍडव्हर्टायझिंग सुद्धा पाठीमागच्या आठवड्यात केलेली, परंतु त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की आपण शेतकऱ्यांचा बी फीडबॅक घेऊया. नुसतीच ऍडव्हर्टाईज करणं आणि शेतकऱ्यांना कसा रिझल्ट येतोय हे सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहेत. आपल्या बरोबर अरविंद भाऊ आहेत. सर्वात प्रथम आपण तुम्हाला गोठा वगैरे बी दाखवणार आहे, कारण एकदम चांगलं नियोजन आहे. आताच्या परिस्थितीला शेतकरी म्हणतात की गायी परवडत नाही किंवा दूध व्यवसाय परवडत नाही, तर ह्यांना कसं नियोजन, कसं फीड मॅनेजमेंट केलंय हे संपूर्ण आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून देणार. नमस्ते. सुरुवात करूया की आपण किती दिवसापासून आता आपण पाठीमागे पशुखाद्य बघतोय. हो ना. 2 क्वालिटी, एक महाराष्ट्रातील टॉपचं हिंदुस्थान आणि दुसरं तुम्ही सह्याद्री वापरताय. तर काय फीडबॅक आहे की सह्याद्री पशुखाद्याबद्दल? अच्छा, तुम्ही आताच बोलला की तुम्ही 2 प्रकारचं पशुखाद्य वापरताय. तर माझी एक स्वतःची स्ट्रॅटेजी अशी आहे की मी कोणत्याही एकाच कंपनीचं पशुखाद्य शक्यतो वापरत नाही. त्याचे कारण असं आहे की ऐनवेळी जर मला माझ्या जनावरांना मी अशी सवय लावून ठेवली की एकच पशुखाद्य खा आणि त्या एका पशुखाद्यावर जर मी दूध काढत गेलो आणि ऐनवेळी जर मला ते पशुखाद्य उपलब्ध नाही झालं किंवा त्या पशुखाद्याची क्वालिटीत कुठं कमी जास्त झालं तर त्याचा परिणाम माझ्या गायीच्या हेल्थवर होणार. हेल्थवर परिणाम झाला की ऑटोमॅटिक माझ्या दुधाचं जे उत्पन्न आहे ते घटलं जाणार. म्हणून करता माझी एक सवय आहे की मी माझं स्वतःच ठरवलंय की आपण 2 प्रकारचे एक पशुखाद्य वापरूया. मी खूप दिवसापासून हिंदुस्थान वापरतोय. हिंदुस्थानचं हिरा, त्याच्या अगोदर हिंदुस्थानच जे इंद्रनील होतं ते सुरुवातीला वापरत होतो. पण कंपन्या वेगवेगळ्या प्रोडक्टमध्ये ग्रोथ करत जातात आणि मग ते स्वतःच रिसर्च करतात. नवीन शोध घ्यायचे आणि शोध करून मग त्यात क्वालिटी कशी मिळेल, म्हणजे दूध उत्पादनात शेतकऱ्याला वाढ कशी मिळेल ह्याचा विचार करून मग त्यांनी हिरा आणल्यावर हिरा वापरत होतो. त्याच्या जोडीला मी कारगिल वापरत होतो. परंतु आता मधल्या काळामध्ये आमचे एक मित्र आहेत, तसा माझा जवळचा मित्र अनिकेत पवार आणि त्याचे मित्र प्रणय जाधवांच्या याच्यातून त्या दोघांची मैत्री होती. ती दोघं मला या नावानं किकली येते त्यांचं एक स्वतःचं ब्रँड तयार केलं आणि त्यामध्ये त्यांनी सह्याद्री डायमंड या नावाचं जे त्यांचं डायमंड 10,000 हे पशुखाद्य घेऊन ते अचानक माझ्याकडे आले. मलाही ते शॉक होता की यार आपल्या मित्रांनी हे चालू केलं, करायचं मानस बोलून दाखवलं पण केलं कधी. आणि ते घेऊन आले माझ्याकडे. साधारणतः आता गेल्या महिन्यात एंडिंग असेल 25 आणि 50 तर त्यांनी माझ्याकडे पशुखाद्य आणून टाकलं. सुरुवातीला अचानक आले, मला म्हणले भाऊ आपलं हे खाद्य वापरून बघा. ठीक आहे म्हणलं मग माझ्याकडेच आला तुम्ही. नाही, पहिल्यांदा तुम्ही वापरा, रिझल्ट काय आहे का सांगा, नसेल रिझल्ट तर नाही म्हणून सांगा आणि मग पुढे ठरवूया आपण काय. पहिलं खाद्य वापरून बघा. मग माझ्याकडे त्यांनी मी सांगितलं ठीक आहे मला 25 बॅगा द्या. त्यांनी 25 बॅगा दिल्या. एखादा शेतकरी ट्रायलसाठी 1-2 बॅगा घेऊन बघेल, परंतु माझा मित्र होता, 25 बॅगा टाक, जाऊ दे काय असेल ते बघेन मी. बॅगा घेतल्या, वापरायला सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर सुरुवातीला असं झालं की हिरा आणि डायमंड जवळजवळ तोडीस तोड आहेत. कारण त्यामध्ये असणारं प्रोटीनचं प्रमाण, याचा जर विचार केला, फॅटचा विचार केला, इतर जे सोर्सेस आहेत त्या सोर्सचा विचार केला तर ते एकमेकांसह पॅरलल आहेत. पॅरल असल्यामुळे माझ्या गायींना मी ज्यावेळी ते खाद्य वापरायला सुरुवात केली, दोन्ही खाद्य एका वेळी निम्मी द्यायला सुरुवात केल्यामुळं प्रश्न असा झाला, गायींच्या शरीरातला अचानक बदल झाला. कारण खाद्यात म्हणजे प्रोटीनचं प्रमाणच वाढलं. प्रमाण वाढल्यामुळे कदाचित डायजेस्टिव्ह सिस्टीम बिघडली, थोडासा त्रास झाला. पहिले 2-3 दिवस त्रास झाला. मी रेग्युलरायझेशन झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे दुधात उलट ज्यावेळी गायींच्या हेल्थवर परिणाम झाला तर दुधाचं प्रमाण कमी व्हायला पाहिजे होतं. पण कमी न होता
दुधाचं प्रमाण वाढलेलं लक्षात आलं आणि जेमतेम दुधाची क्वालिटी चांगली राहिली आणि गायींचाही ऑटोमॅटिक जी काही पचनक्रिया बिघडली होती, डायजेस्टिव्ह सिस्टीम बिघडली होती, त्यात सुधारणा होत गेली आणि मला रिझल्ट चांगला मिळाला. दुधाचं जे प्रमाण होतं ते वाढलेलं माझ्या लक्षात आल्यानंतर मला सहज माझ्या मित्राचा परत फोन आला, भाऊ काही घेतला का नाही रिझल्ट तुम्ही? रिझल्ट पण आम्हाला सांगितलं नाही. मला तुमच्या तोंडून माझ्या कानावर शब्द पडायचे की योग्य का अयोग्य, कारण तुम्ही डायरेक्ट नसेल तर नाही म्हणून सांगणार, असेल तर हो सांगणार. बरोबर आहे. की तुमची जी ख्याती आहे की बाबा स्पष्ट बोलणार, त्या पद्धतीने तुम्ही स्पष्ट बोलाल हे ऐकण्यासाठी मी आसुसलेलो होतो. मी तुम्हाला फोन करतो, रोज तुम्ही माझा फोन घेत नाही, पण मी त्यांना एकच सांगितलं की सेठ तुम्ही एक काम करा, अजून एक 25 बॅगा पाठवून द्या. म्हणले पण रिझल्ट काय? मग रिझल्ट योग्य आहे म्हणून तर 25 पाठवा म्हटलं ना, नाहीतर मी नको म्हणून सांगितलं असतं. मग त्यांनी मला समाधानानं 25 बॅगा पाठवून दिल्या. मी अतिशय समाधानी आहे. मी शेतकऱ्यांना माझ्या वतीनं असं सांगेन की खरोखर या कंपनीचं जे डायमंड हे पशुखाद्य आहे केजीएफचं हे अतिशय चांगलं आहे. तुम्ही वापरा. ज्यांच्या गायी 25+ चालतात त्यांनी डोळे झाकून हे केजीएफचं डायमंड 10,000 सह्याद्री डायमंड हे जे पशुखाद्य आहे ते वापरावं. रिझल्ट निश्चित चांगला येईल. गाई तर 2 लिटरनं वाढेलच, 1 लिटर नाही 2 लिटरनं गाई त्यांची 100% वाढेल. परंतु फॅट आणि SNF मध्ये सुद्धा सुधारणा झालेली त्यांना दिसेल. एवढं मी या आजच्या प्रसंगी तुम्हाला निश्चितपणानं सांगतो. मी खात्री केली म्हणून सांगतो. नक्कीच दादा, एकदम चांगली तुम्ही माहिती दिली. आपली ऍडव्हर्टाईज भरपूर होती, त्याचबरोबर आता सध्याला दूध व्यवसाय परवडत नाही. आपल्या सध्या गोट्यामध्ये जाऊया आपण. आपल्याकडे 50 गायींचा जवळपास गोटा आहे. आम्ही चला पुढे. तुम्ही 50 गायींचा साधारण गोटा आहे आणि कसं नियोजन किंवा दूध व्यवसाय परवडतोय नाही परवडतोय काय थोडं सांगताल शेतकरी मित्रांसाठी? परवडतोय, दूध व्यवसाय परवडतोय, फक्त करणारे स्वतः पाहिजे. आपण व्यवसायात भांडवल लावायचं आणि दुसऱ्याच्या जीवावरती सोडायचं आणि मग करायचं, तर असा धंदा कोणताच परवडत नाही. कोणताही व्यवसाय करा, तुम्ही स्वतः जागेवर थांबला पाहिजे. स्वतः थांबलंच पाहिजे. तर कष्ट किती करणार, कमी का जास्त, यापेक्षा त्या व्यवसायातले बारकावे तर तुम्हाला कळायला पाहिजेत. आणि तुम्ही तिथं हजर नाही राहत गोट्यात, तोपर्यंत तुम्हाला तिथं काय अडचण आहे ते लक्षात येणार नाही. कोणत्या गायीने सध्याला आपल्याकडे किती गायी आहेत? माझ्याकडे दूध देणारे आता 20 गाय आहेत. एकूण माझी स्ट्रेंथ 52 गायींची. 52 गायी, लहान मोठे सगळे मिळून 52 आहेत. साधारण आता किती आपलं दोन्ही टाइमचं दूध जातंय दिवसाला? दोन्ही टाइमचं दूध आता सध्या जास्त जात असेल. कदाचित परवा हे 2 प्रकारचे खाद्य वापरतोय. डायमंडचा रिझल्ट चांगला मिळाल्यामुळे थोडीशी दुधात ग्रोथ झाली. परंतु माझं एक मी टार्गेट ठरवलेलं आहे की वर्षामध्ये आपलं कमीत कमी प्रत्येक दिवसाला 365 दिवसाला दुधाचा ऍव्हरेज 300 लिटर पडलं पाहिजे पर डेचं. हे माझं वैयक्तिक टार्गेट आहे. मग ते आता माझं दूध साधारणतः 390, 397, 395, 400 मी म्हणतच नाही, कारण माझे 3 लिटर कमीच आहे ना. 97 बरोबर. जोपर्यंत मला होत नाही तोपर्यंत मी कधी बोलत नाही सर. पण माझं टार्गेट 300च आहे, कारण कधी कधी माझं दूध 150च्या मायनस पण गेलं असेल, 140 सकाळी गेलं असेल, ज्यावेळी गायींची दूध देणाऱ्या गायींची संख्या कमी होते त्यावेळी. आता सध्याला किती आपल्या म्हणजे गायींचं तुम्ही नियोजन कसं करताय किंवा कुठल्या ब्रीडच्या गायी आपल्याकडे किंवा असं काय नाही? ब्रीड म्हटलं तर माझ्याकडे शक्यतो ब्रीड वरती मी अजून कधी काम केलेलं नाही. माझ्याकडे मी सुरुवातीच्या पासूनच्या ज्या गायी होत्या 10 गायीवरून आम्ही जे काही सुरुवात करत होतो, वडिलांनी वगैरे आम्ही सुरुवात केली एकत्रित. मग हे करत असताना आम्हाला जे काही जमलं त्यामध्ये जी वाढ होत गेली ते आपल्या घरच्या झालेल्या गायींच्या पाडी, आपल्या इथं घरच्या गायींच्या तयार झालेल्या गायी, घरच्या गायींच्याच पाडी आपण तयार करत करत गेलो. पण कधी कधी मला प्रॉब्लेम आला नाही असं नाही की मला दूध कमी झालंय. मग दूध कमी झाल्यानंतर मला गाय खरेदी करावी लागली. गाय खरेदी करताना मग त्यावेळी ब्रीड हा विषय नाही राहिला. जी योग्य वाटली की बाबा पहिला रू कालवड आहे तर ती घेतली. ती घरी आल्यानंतर एक 10 लिटर पिळेल असा अंदाज डोक्यात असतो. एक रोज त्यात काम करत असला आपला अंदाज येतो की ही किती दिली बघून कळतं. त्या पद्धतीने आम्ही त्या गायी खरेदी केल्या 3-4 गायी बाहेरून. नक्कीच बघूया मित्रांनो. आपण अनेक आता व्हिडिओ बनवत असतो, खरेदी विक्रीचा व्हिडिओ बनवत असतो, परंतु ब्रीड किंवा काय असं न बघता एक घरच्या गायी त्यांनी बऱ्यापैकी तयार केलेल्या आहेत. तुम्ही समोर सुद्धा गोटा बघू शकताय, गोट्याचं नियोजन बघू शकताय. इकडे मुक्त गोटा आहे तो सुद्धा मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. आता बघू शकताय तुम्ही ब्रीड म्हटलं तर ब्रीड सारख्या सुद्धा गायी आता ज्याला खरोखर यातलं ज्ञान आहे ते तुम्हाला सांगायची गरज नाही. बघू शकता एकदम टॉपची गायी. आता सध्या आपण अनेक व्हिडिओ बनवत असतो, पहिलवान डेअरी फार्म म्हणा किंवा बेंगलोरच्या चांगल्या ब्रीडच्या सुद्धा गायी दादांना या ठिकाणी घरी आणि स्वतः तयार केलेल्या आहेत. शेवटी बेंगलोर असेल किंवा इतर ठिकाण पंजाबवरून गायी आणण्यापेक्षा घरी तयार करणाऱ्याला गायीला फार मोठी किंमत आहे.
हा आजारपणाचा प्रश्न बऱ्यापैकी कमी होतोय कारण ते ह्याच वातावरणात तयार झाले. या वातावरणात राहिल्यामुळे त्यांना बाकीच्या गोष्टींचा त्रास होत नाही आजारपणाचा. आता हे बघू शकता अजून ही काय पहिल्यावरच आहे ना, पहिलारू कालवड घरची जातीवंत पहिलारू कालवड आहे बघा. ती तांबडी कालवड आहे. बघू शकता ब्रीड आता माझ्यापेक्षा बघणाऱ्या लोकांना अधिक ब्रीडची माहिती आहे, तर तुम्ही बघू शकताय हर प्रकारच्या गायी आपल्याला गोट्यामध्ये बघायला मिळतील. त्याचबरोबर मुक्त गोटा सुद्धा आहे. आता इकडे मुक्त सगळ्यात पहिली ही गाय सगळ्यात पहिली जुनी 8,500ची कालवड. 8,500ची कालवड तिथनं सुरुवात झाली. म्हणजे बघा कोणती आता लोकांना दिसत असतील 50-52 गायी, पण सुरुवात एकाच गायीपासून. हो. आणि दूध व्यवसाय हा 100% परवडतो. वडिलांनी ती 8,500ला घेतलेली गाय तिच्यावरती आम्ही विकायला नेलेली, बाजारातून कराडच्या परत आणली आणि तिथून ठरवलं की आपण आता चालू करू. मग पहिल्या 10 गायी झाल्या, थोड्या वाढत मग 10च्या पुढे 15, 15च्या 20 असं करत करत आज 52वर स्ट्रेंथ गेलेली आहे. आणि दूध व्यवसाय 100% परवडतो. दर कमी का जास्त हा भाग वेगळा, कारण तो माझ्या हातात नाहीच आहे. दर जो आहे बाजारातला दुधाचा हा माझ्या हातात नाहीये, तुमच्या हातात नाही. पण जर क्वांटिटीनं दूध घेतलं तर परवडतंय. सध्याला आता बघा दुधाचं एक म्हणतात गाय एवढी दूध देते तेवढी. आपल्या गोट्यात सगळ्यात जास्त गाय किती दूध देते? माझ्या गोट्यात आता सध्या तरी माझ्याकडे असणाऱ्या ह्या ज्या घरच्या गाय तर माझ्या घरची गाय 17 लिटर एका वेळेला दूध देणारी गाय माझ्याकडे गोट्यात. 17 दूनी 34-35 लिटर दोन्ही टाइमचं दूध देते. आणि अशा प्रकारच्या 15 ते 17च्या दरम्यानच्या 14, 15, 17 या दरम्यानच्या माझ्याकडे 6-7 गायी घरच्या आहेत. 30+. 30+. बाकीच्या गायी माझ्या 24-25 रेंजच्या आहेत, त्यात कमी नाही. म्हणजे व्यवसाय परवडतोय, पण त्या गायी 30+च्या पाहिजेत. गोट्यात स्वतःच्या गोट्यात तयार केलेली कालवड. आता ती पहिलारू कालवड आहे स्वतःच्या गोट्यातली. हे तुम्ही पाहिली तर ही बी माझी स्वतःच्या गोट्यातली पहिलारू कालवड आहे. हो का? ही अजून आता गाभण आहे, आता व्यायला झालेली आहे. ही बी घरचीच गाय आहे, ती घरचीच पांढरी ती आहे, ही बी घरची आहे. सगळ्या 5 गायी तुम्हाला दिसतील त्या घरच्या. बाहेरून आणलेली गाय आता आपण ठेवलेलीच नाही. आता 3 होत्या माझ्याकडे पहिल्या. बघा मित्रांनो नियोजन कसं आहे. पण ती गायी सुद्धा माझी पहिल्यावर कालवड पहिल्या वेळेला डोळे झाकून 10 लिटरच देणार दूध टाइमला. एका वेळचं दूध 10 लिटर. त्या पद्धतीने आम्ही तिची तयारी करून घेतोय. आता ही मोठी गाय दिसते तिची काय रेंज आहे का दुधाची? 17 लिटर दूध आहे. 17 लिटर दूध आहे. तिच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला वाटलं की सहज देणार. तिचं ट्रेक्चर किंवा त्याचं शरीर व्यष्टी सगळ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत. आता गाभण आहे का? नाही, वेलेली गाय. बघा मित्रांनो, म्हणजे असं समोर बघितलं तरी आपल्याला समजून जाते गाय वेलेली का गाभण. असं वाटतंय शेवटचे दिवस राहिलेले आहेत. सांभाळणी पण त्या पद्धतीचे. चारा आता काय घालताय? चाऱ्याचं कसं नियोजन आहे? चाऱ्याचं आता सध्या काय आहे की मी बऱ्यापैकी माझा स्वतःचा आता मुरघास करतो. जेवढं शक्य होईल तेवढं, कारण लोकांनी ऊस उत्पादन घेऊन जेवढे पैसे होत नाहीत. मी पण ऊस घेतो, ऊसाचं पीक घेतो, ऊस आमच्या कारखान्याला घालतो. पण ऊसातून मला काय होतं की वैरण कमी पडली ऊस तोडून आणून गायना घालायला लागतो. बरोबर. आणि ऊस हा गायांचं खाद्यच नाही म्हणून त्यांना चारा हा ऊसाचा होऊच शकत नाही, कारण ते पचनाला अतिशय हार्ड आहे. मग मी मक्याचा मुरघास बनवतो, मुरघास सातत्याने वापरतो. आणि वाळका कडब्याची कुट्टी. साधारण आपलं किती वार्षिक, मी म्हणत नाही मंथली खर्च वजा किती राहत असतील पैसे किंवा काय? आता तसं काय आम्ही आता गोट्यात ग्रोथ करत चाललो, वाढवत चाललो. त्यामुळे त्या हिशोबाकडे गेलोच नाही मी की मंथली मला किती शिल्लक राहतात. नाहीपेक्षा शिल्लक न राहण्यापेक्षा माझं बजेट चांगलं चाललंय. कारण दर महिन्याला मला 3.5-4 लाख रुपयाचं उत्पन्न येत असेल तर वार्षिक उत्पन्न माझं 40-45 लाखाकडे जात असेल तर माझी रोटेशन चांगलं चाललंय ना. त्याचबरोबर आता आपण असं म्हणायला गेलो तर तुम्ही वाढवत चाललाय. म्हणजे 52 गायी म्हटली लाखानं काही धरली तरी 52 लाखाचं उत्पन्न म्हणजे भांडवल झालंय. असं ते वाढत चाललंय. त्यामुळे उत्पन्नाचा मी हे सांगू शकत नाही की मला एवढेच पैसे राहतात, पण समाधानी आहे पूर्ण. नक्कीच धन्यवाद तुमचं. भेटून सुद्धा म्हणजे मी आतापर्यंत मला पण गोट्यांची मुलाखत घेण्याची इच्छा होती. पशुखाद्याच्या माध्यमातून का होईना तुमच्यापर्यंत पोहोचलो. आणि शेतकऱ्यांना जे म्हणतात की परवडत नाही, नियोजन योग्य असेल. योग्य नियोजन. आणि तुम्ही सर्वात महत्वाचा मुद्दा सांगितला की दादा की घरच्या माणसानं राबणं गरजेचं. स्वतः तुम्ही थांबलंच पाहिजे. कसं होतं, मजुरांच्या जीवावर जर मी दिलं, त्यांनी खुराक किती टाकलाय माहित नाही, त्यांनी वैरण किती टाकली माहित नाही आपल्याला. कारण ते म्हणणार टाकली का आपण विचारणार ते टाकली म्हणणार. तुमचं दोन्ही टाइम लक्ष असतं. पूर्ण. मी सकाळी 5:30ला गोट्यात असतो, 8:30 पर्यंत मी असतो. माझा बारका भाऊ आहे, तोही 6 वाजता 6 ते 8 गोट्यातच असतो. आम्ही संध्याकाळी 6 ते 8 आम्ही दोघंही गोट्यात असतो. गोटा हे मुख्य आम्ही व्यवसायाचं केंद्रबिंदू बनवलंय आमचा. आमचं ध्येयच आहे की गोटा. नक्कीच आपण 4 शब्द चांगले जाणून घेतले. आपला कॉन्टॅक्ट नंबर व्हिडिओ मध्ये दिला तर कसं 4 शेतकऱ्यांना फोन करून विचारायचं असतं की बाबा दादा असं तसं काय सांगताल? मोबाईल नंबर? माझा मोबाईल नंबर
883035 0208. नक्कीच. आणि केजीएफ जे पशुखाद्य आपण ऍडव्हर्टाईज करतोय, मी सुद्धा निसर्गाची ना चॅनेल तर्फे ऍडव्हर्टाईज करतोय. थोडस काय सांगताल की आता ऍडव्हर्टाईज बाजूला, की तुम्ही 100% जी आता माहिती आम्हाला दिली सुरुवातीला ती एकदम खरी आहे असं सांगताल? निश्चितपणानं मी जे काय सांगितले हे मी खोटं सांगायचा विषय नाही किंवा असं जाहिरात ठरवून करतोय. सांगायचा काही विषय नाही. जाहिरात करण्यापेक्षा आज त्या प्रणय जाधवांनी जे काही केलंय ना त्यांच्या माध्यमातून तुम्ही मी एकत्र आलोय. बरोबर बरोबर. जाहिरात करणे हा विषयच नाही. ते खाद्य चांगलं आहे आणि खाद्य हे प्रत्येकानं वापरावं, त्यांनी वापरून रिझल्ट घ्यावा आणि नंतर जर त्यांना रिझल्ट नाही आला तर मला विचारावं की भाऊ तुम्ही एकच काय चुकीचं बोलला. बरोबर. म्हणजे एवढी गॅरंटी? गॅरंटी आहे, मला गॅरंटी आहे. नक्कीच. बघा मित्रांनो, फक्त माझी एक विनंती आहे प्रणय जाधवांना की त्यांनी जे काय आता ह्या खाद्यात आम्हाला काही जे कंटेंट दिलेत त्यात कुठे त्यांनी बदल करू नये. बरोबर. आणि आता उद्या काय व्हायचं, त्यांनी बदल करतील त्याचा परिणाम असं नको की भाऊनी चुकीचं सांगितलं. बरोबर. बघा मित्रांनो, एकदम विश्वासानं सांगितलं आणि रोखोक बोलणं त्यांना केलेलं आहे. दादांच्या माध्यमातून गायींचं बघा तुम्ही जागा कमी जागेमध्ये चांगलं नियोजन केलेलं आहे आणि गायी सगळ्या बघचाल तर तुम्ही एकही गायी खराब नाही. गायी वेलेल्या आहेत पण असं वाटतं की गाभण गायी आहेत त्या. आणि एक जातीवंत चांगला गोटा चांगला शेतकऱ्याची आपल्याला आज मुलाखत घ्यायला मिळाली केजीएफच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं. मित्रांनो बघा, तुम्ही गोटा जरी मेन तिकडे बघितला असेल तरी पण जी एका लेवलची म्हणतोय का नाही आपण, ही एका शिनची, आता बघा ही सगळी किती महिन्याच्या रेंजची असतील वासरं? आता 12, 11, 11, 10 हे सगळं घरी तयार केलेलं घरी आपण. घरी तयार करतो. आता किती कालवडी येते अशा पद्धतीने? अशा पद्धतीचे 13 कालवड येतात. 13 कालवडी एका वेळी आता हे सिमिसला येणार आहे. हा, एका वेळेस किती महिन्यानं भरताय साधारण? भरतो 12-13 महिने, 13 महिने म्हणजे एकदम शरीरयष्टी झाली. हा, शरीर एसटी पूर्ण. हा मित्रांनो बघा, वासरांसाठी सेपरेट आणि कशा कालवडी तयार केलेल्या आहेत, एकदम चांगल्या कालवडी तयार केलेल्या आहेत. ती कालवडींसाठी एक सेपरेटच नियोजन या ठिकाणी केलेलं आहे दादांनी. एक बघा, व्यवसाय दूध व्यवसाय तुम्ही जरी चालू करायचा आहे, दादांना नंबर दिलेला आहे, त्यांच्याशी संपर्क साधू शकताय. आणि हा व्यवसाय तोट्यातला नाही तर फायद्यातला आहे हे दादांच्या माध्यमातून आपल्याला 100% फायद्यातला आहे. बघा, आपण म्हणतो सगळं आपण एखादच कोणतो बकऱ्यागत तसं नाही, हे वेगवेगळे केलं शिक्षण वेगळे. किती जरी पाश्चात्य संस्कृती जरी आपण आचरणात आली, बरोबर, जर्शी म्हणजे दूध काढायचं मशीनच आहे थोडक्यात. ही म्हणजे आपली आहे, आपली आहे, ती एक तरी दारात ठेवायच लागते. लक्ष्मी आहे आपली, लक्ष्मी आहे ना. जरी 50-52 गायींचा कोटा असला तरी तिला मोठं स्थान आहे देवळात. मेन स्थान तिच्यापाशी. बघा, आता बाहेरनं आलं तर पहिलं खिलार, मला वाटलं की समाधान की बाबा हाय जर्शीचा गोटा आहे, पण खिलार दिसलं म्हणजे अभिमान वाटला. बरोबर. खिल्लार म्हणजे महाराष्ट्राची शान संस्कृती आणि आईप्रमाणे खिल्लारला मानलं जातं. आईनंतर आपण खिल्लारचं दूध पितो ते आई म्हणूनच पितो, असं एक महाराष्ट्रातील संस्कृती म्हणजे खिल्लार. मित्रांनो बघा, दादांना बोलले की सगळ्यात महत्वाचं की माणूस सिटीत राहणार, आयटीत, गुरं कुठेतरी रानात असणार, व्यवसाय रानात असणार, पण काकांना एकदम घर सुद्धा टोले जंग बांधलेलं आहे. आणि त्यांना सांगितलं, काय लिहिलंय? आसामी. आसामी काय म्हणजे काय? आसामी का लिहिलेलं आहे? बऱ्याच जणांनी हा प्रश्न मला विचारला की तुम्ही आसामीच का नाव दिलं? आसामी म्हणजे काय असं असतं, एक विशिष्ट व्यक्ती, प्रतिष्ठित व्यक्ती, ती बडी आसामी असं. थोडं माझ्या वडिलांचं बऱ्यापैकी चांगलं म्हणजे भागात नाव होतं, पंचकृषी चांगलं नाव होतं. आणि वडिलांचं त्यांच्या योगदानातून किंवा त्यांनी जी काही पुण्य केली त्यातूनच आम्ही आज घडत चाललोय आणि हे सगळं केलंय. मग त्यांच्या हे नाव द्यावं, एक विशिष्ट असं एक वेगळं म्हणून एक आसामी नाव देऊन टाकलं. आणि बऱ्यापैकी गायींच्या जीवावर सगळं उभं राहिलेलं आहे. हो, सगळं गायींच्या याच्यातून प्रगती झाली आमची. हो, नक्कीच मित्रांनो, बघू शकताय साधारणतः अर्ध्या एकराच्या आसपास सगळं जास्तच असेल.